Welcome students, you are welcome to English grammar. Topic is voice. Before this we studied passive voice of simple present, simple past and simple future. Today we are studying passive voice of perfect tense. So there are three perfect tenses: present perfect tense, past perfect tense and future perfect tense. First of all, we will study present perfect tense. What will study? Present perfect tense. So here, see the formula of present perfect tense. Active voice formula is subject plus have or has. Have has plus V3 plus O, that is object. And passive voice formula of passive voice is this object. When object comes in the beginning, it becomes subject plus have or has, no change in helping verb, plus been. Here been is very important. Been is very important because perfect tense is there. So been plus V3 plus by plus when subject comes after any preposition, it becomes object. It becomes an object. तर आपण फॉर्म्युला पाहतोय की वाक्याची सुरुवात ॲक्टिव्ह व्हॉइसमधील ऑब्जेक्टनं करायची. तो ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्यानंतर तो सब्जेक्ट होतो. त्याच्या पुढे हॅव हॅज वापरा, हेल्पिंग वर्बच्या पुढे बिन, पुन्हा हेल्पिंग वापरायचा आहे, प्लस V3 त्याच्या पुढे बाय आणि मग हा सब्जेक्ट शेवटी गेल्यानंतर ऑब्जेक्ट होईल. आता बघा फॉर एक्झाम्पल, बघा Ravi has asked them about the old man. See the sentence, Ravi has asked them about the old man. या वाक्यामध्ये आपलं ठरलंय की क्रियापदाला लागून वर्बला लागून ऑब्जेक्ट येतो. मग रवी हॅज आस्क्ड हुम, तर देम. कुणाला विचारलं? देमला. देम इज कॉल्ड ऑब्जेक्ट. मग हा ऑब्जेक्ट आहे, त्याचं सब्जेक्टमध्ये रूपांतर झालं तर काय होईल? दे हॅवच्या पुढे बीन. दे हॅव बीन आस्क्ड अबाउट द ओल्ड मॅन बाय रवी. मग काय झालं आन्सर आपलं? दे हॅव बीन आस्क्ड अबाउट ओल्ड मॅन बाय रवी. म्हणजे हॅज आस्क्ड चं कन्व्हर्जन पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय झालं? हॅव बीन आस्क्ड. तुमचा प्रश्न असेल की सर इथं हॅज आहे, इथं हॅव आलंय, इथं सब्जेक्ट रवी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तृतीय पुरुष एकवचनी, पण इथं सब्जेक्ट काय झाला? दे झाला. दे हा प्लुरल आहे म्हणून इथं प्लुरल वर्ब आलं. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा. यू हॅव stolen my pen. So where is the object? The object इथं सब्जेक्ट आहे you. have stolen verb आहे. my pen काय आहे? ऑब्जेक्ट आहे. गॉट इट? कळलं का सगळ्यांना? you हा सब्जेक्ट आहे, have stolen हा वर्ब आहे, माय पेन हा ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्ट हा सुरुवातीला आल्यानंतर तो ऑब्जेक्ट काय बनतो?
सब्जेक्ट बनतो. म्हणजे काय होईल मग आता, माय पेन, माय पेन हा सिंग्युलर सब्जेक्ट झाला, त्यामुळं हॅवच्या जागी काय येणार, हॅज येणार, हॅज फॉर्म्युलामध्ये. माय पेन हॅज बीन, माय पेन हॅज बीन स्टोलन, हॅज बीन स्टोलन बाय यू. यू या सेंटेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हा सब्जेक्ट आहे, पण त्याचं कन्व्हर्जन इकडं बाय हा प्रिपोशन आहे. प्रिपोशनच्या पुढं कुठलंही ऑब्जेक्ट, कुठलंही नाऊन किंवा प्रोनाउन असेल तर तो ऑब्जेक्ट म्हणून काम करतं. म्हणून यूचं यूच राहील, यूचा दुसरा काही बदल होत नाही आहे, यूच होतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय केलं, प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस बघितला. जर वाक्यात नकार असेल तर काय असतं बघूया आपण. इफ देर इज अ निगेशन, वाक्यामध्ये नॉट असेल तर काय करायचं तो भाग बघूया आपण आता. जर वाक्यामध्ये नॉट असेल तर काय करायचं सांगा बघू तुम्हीच. काय वाक्य झालं, आय हॅव नॉट, आय हॅव नॉट कॉल्ड, आय हॅव नॉट कॉल्ड माय फ्रेंड्स, आय हॅव नॉट कॉल्ड माय फ्रेंड्स. सो वेअर इज द ऑब्जेक्ट, या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कुठे आहे तर माय फ्रेंड्स. कुठे आहे, माय फ्रेंड्स इज ॲन ऑब्जेक्ट. मग काय करायला गेलो, हा ऑब्जेक्ट सुरुवातीला नंतर सब्जेक्ट होईल, ह्याप्रमाणे सब्जेक्ट होईल. मग माय काय झालं, मग माय फ्रेंड्स, पुढं बोला हॅव, पुढं बीन, हॅव बीन, माय फ्रेंड्स हॅव बीन, कॉलचं तिसरं कॉल्ड, पण इथं नकार आहे ना, या सेंटेन्समध्ये नॉट नकार आहे, त्यामुळं हॅव आणि बीनच्या मध्ये नॉट वापरलं पाहिजे. हॅव नॉट बीन, नॉट बीन कॉल्ड, नॉट बीन कॉल्ड बाय. आय हा सब्जेक्ट इकडे गेल्यानंतर तो ऑब्जेक्ट होईल. आयचा ऑब्जेक्ट काय, बाय मी. व्हॉट इज आन्सर, माय फ्रेंड्स हॅव नॉट बीन, सियर have not called, have not been called. Been is important here because it is perfect tense. हा कोणता टेन्स आहे, परफेक्ट टेन्स आहे. नाव हियर बघा, यानंतर आपण काय बघणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस बघणार आहे. काय बघणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस. सियर, सो व्हॉट इज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. नंबर 5. हे सेंटेन्स नंबर किती आहे, 5th आहे. पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस. कोण सांगेल व्हॉट इज द पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला ॲक्टिव्ह व्हायचा. येस, मगाशी आपण हॅव हॅज घेत होतो. हॅव आणि हॅजचा पास्ट काय होईल, हॅड होईल. हॅड प्लस V3, आय मीन पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप, प्लस ओ पॅसिव्ह व्हॉइस. येस, प्लस हॅड बीन प्लस बाय, सॉरी V3 प्लस बाय प्लस ओ. बघा, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की कुठल्याही सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा झाला तर काय होतं, कोणत्याही सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कुठलाही टेन्स असू देत V3 आलंच पाहिजे, V3 आलंच पाहिजे. बघा, फॉर एक्झाम्पल, he had invited his friends. तर where is the object, he had invited his friends is an object. आता मला सांगा की हा ऑब्जेक्ट सिंग्युलर का प्लुरल आहे, कसा आहे तर हा ऑब्जेक्ट कसा आहे, प्लुरल आहे. पण सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो त्याच्या पुढे हॅडच येणार आहे. वी प्लुरल आहे, वी हॅड, शी हॅड, लता हॅड, महेश हॅड, द डॉग हॅड, चिल्ड्रन हॅड, द बॉईज हॅड, सगळ्यांच्या पुढे हॅडच येणार आहे. म्हणजेच काय झालं, पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घेऊया सुरुवातीला.
तो सब्जेक्ट बनेल सुरुवातीला आल्यामुळे वाक्याच्या. तर काय झालं, हिज फ्रेंड्स हॅड बीन, काय पुढं, हिज फ्रेंड्स हॅड बीन V3 इन्व्हायटेड, नो चेंज, इन्व्हायटेड बाय, ही हा सब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट काय होईल मग आता, बाय हिम होईल, बाय हिम. एनी डाऊट अबाउट दिस, याच्याविषयी काही डाऊट नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हा भाग सोपा आहे. दुसरं उदाहरण बघा, they had not received any letter they had not received any letter. आता एनी लेटर दे हॅड नॉट रिसिव्ड निगेटिव्ह सेंटेन्स आहे, एनी लेटर ऑब्जेक्ट आहे, पण वाक्याची सुरुवात नॉट असल्यामुळे एनी लेटरनं नाही होणार, तर नो लेटरनं होणार. कशा होणार, एनी लेटरचं सब्जेक्ट होताना काय होईल, एनीचं नो होणार. मग काय झालं, नो लेटर हॅड, आता नॉट निघून जाईल नो आल्यामुळं, हॅड बीन, बघा नो लेटर हॅड बीन, पुढं रिसिव्ड, RECEIVED रिसिव्ड बाय, व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ दे काय होणार, बाय देम. म्हणजे आन्सर काय झालं, नो लेटर हॅड बीन रिसिव्ड बाय देम. या वाक्यामध्ये नॉटचा वापर करत नाही, कारण सुरुवातीला एनी लेटर नाही होणार सब्जेक्ट, तर नो लेटर होणार, म्हणून इथला नॉट निघून गेला. तुम्हाला लक्षात आलं, गॉट इट, नॉट. बघा आणखीन एक उदाहरण बघूया आपण याचं. तिसरं उदाहरण बघतोय, प्रिया, नंबर 3, प्रिया had, look there, Priya had called me, Priya had called me, full stop. So where is the object here, me is an object. सुरुवात त्यानं करूया आपण, मग तो सब्जेक्ट होईल मी चा, मग काय होणार, I had been called by प्रिया. प्रियामध्ये चेंज नाही होणार, कारण आपलं ठरलंय की प्रिया हा प्रॉपर नाऊन आहे, तो बाय नंतर ऑब्जेक्टमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बदल होत नाही. सो हॅड कॉल्डचं कन्व्हर्जन काय झालं, हॅड बीन कॉल्ड झालं, हॅड बीन कॉल्ड. आता बघा, आफ्टर धिस विल सी, यानंतर आपण बघूया फ्युचर परफेक्ट टेन्सचा पॅसिव्हाइज कसा करायचा बघूया आपण. काय बघणार आहे, फ्युचर परफेक्ट टेन्सचा पॅसिव्हाइज कसा करायचा तो बघूया आपण. फ्युचर, सी देअर, फ्युचर परफेक्ट टेन्स चा ॲक्टिव्ह फॉर्म्युला काय, ॲक्टिव्हाइजचा फॉर्म्युला आहे यस प्लस शाल किंवा विल हॅव और will have plus V3 plus O. सो याचं कन्व्हर्जन पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना काय करायला गेलं आपल्याला, बोला आधी O, तो इथं आल्यानंतर काय होईल, सब्जेक्ट होईल, प्लस हा भाग असाच राहील, विल हॅव, शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस बिन, परफेक्ट टेन्स घ्यावं लागेल आपल्याला, बिन प्लस V3 प्लस बाय प्लस ओ, म्हणजे आपणाला इथं हॅव राहिलेलं आपला, हॅव, विल हॅव, शॅल हॅव, विल हॅव प्लस V3
प्लस ओ हा ॲक्टिव्हेचा फॉर्म्युला होता. मग आधी तो ओ इथं आल्यानंतर सब्जेक्ट झाला. म्हणजे काय झालं वाक्य बघा आपलं, आय शॅल हॅव फोल्डेड these mats properly. मी या चटया व्यवस्थित घड्या घातलेल्या असतील. बघा, मी या चटयांच्या व्यवस्थित घड्या घातलेल्या असतील. तर इथं वर्ब आहे आपला शॅल हॅव फोल्डेड आहे. बट वेअर इज द ऑब्जेक्ट, तर दिज मॅट्स हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे काय झालं वाक्य आपलं आता, मग सुरुवातीला दिज मॅट्स घ्या, बोला काय होईल मग, दिज मॅट्स. पुढं शॅल हॅव नाही येणार, आता विल हॅव येणार, कारण आय आणि वीच्या पुढे शॅल, बाकी सगळ्यांच्या पुढे विल. मग दिज मॅट्स विल हॅव बीन. थर्ड फॉर्म फोल्डेड properly by me. See the second example. बघा, the king will have ordered us to kill the culprit, that is गुन्हेगार. आता इथं तुम्हाला कुठे वर्ब कुठे, इथं हा सब्जेक्ट आहे. यस, सब्जेक्ट आहे. विल हॅव ऑर्डर्ड वर्ब आहे. अस ऑब्जेक्ट आहे. म्हणजे अस हा कुणाचा ऑब्जेक्ट आहे, अस इज द ऑब्जेक्ट ऑफ वी. सो वी न सुरुवात करा. मग काय झालं, मग वी विल करा किंवा शॅल करा. वी शॅल हॅव बीन किंवा वी विल हॅव बीन. वी शॅल हॅव बीन और वी विल हॅव बीन ordered to kill the culprit by the king. That's simple. थोडक्यात काय, विल हॅव ऑर्डरचं काय झालं, शॅल हॅव बीन ऑर्डर्ड. सपोज इन दिस सेंटेन्स, या वाक्यामध्ये जर निगेशन असेल तर काय करायचं. सी देअर, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर काय करायचं बघूया आपण. निगेटिव्ह सेंटेन्स, सी देअर, नॉट नंतर आपल्याला बीन वापरायचंय. काय करायचंय, नॉट नंतर बीन वापरायचं. दॅट सिम्पल. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर, फॉर एक्झाम्पल, you will have cleaned, sorry, you will not have, negative बघूया आपण, you will not have cleaned the table. So where is the object? The table is an object. Will have cleaned is verb. ह्याला verb म्हणायचा. मग सुरुवातीला घ्या, द टेबल, बोला आन्सर. द टेबल ऑब्जेक्ट आहे, त्यापुढे काय घेणार आहे, काय वापरणार, हा सब्जेक्ट झाला इथं. द टेबल विल हॅव बीन क्लीनड. काय झाला, द टेबल विल हॅव बीन क्लीन, पण नकार आहे ना. द टेबल विल नॉट हॅव बीन क्लीनड बाय यू. म्हणजे सेंटेन्स काय झालं सांगा बघू. यू विल नॉट हॅव क्लीन द टेबल. द टेबल विल नॉट हॅव बीन क्लीनड बाय यू. तुझ्याकडून टेबल स्वच्छ केला गेला नसेल. हा परफेक्ट टेन्स झाला. म्हणजे अशा प्रकारे आपण काय पाहिलं, 3 परफेक्ट टेन्सचा
पॅसिव्ह वाईस पाहिला. काय पाहिला? 3 परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह वाईस पाहिला. आता बघा, आफ्टर दिस विल स्टार्ट नेक्स्ट टॉपिक आहे मोडल व्हर्ब. बघा, कोणतंही मोडल व्हर्ब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोडल व्हर्ब असेल तर आपण पॅसिवाइज करताना काय करायला लागेल? जसं कॅन स्पीक असेल तर कॅन बी स्पोकन, मस्ट राईट असेल तर मस्ट बी रिटन, शुड ड्रिंक असेल तर शुड बी ड्रंक. येथे लक्षात काय म्हणतोय मी? म्हणजे मोडल व्हर्ब असेल तर मोडल व्हर्बचा पॅसिवाइज करताना बी प्लस V3 वापरायचं. बी प्लस V3 वापरायचं आहे. बघूया आपण मोडल व्हर्ब. मोडल व्हर्ब्स. आता ॲक्टिव्हाइज काय होईल हो मोडल व्हर्बचा? ॲक्टिव्हाइज सब्जेक्ट प्लस मोडल व्हर्ब. मोडल व्हर्ब प्लस मोडल व्हर्बच्या पुढे V1 आलाय प्लस ओ. पण याचा पॅसिवाइज करताना काय होणार आहे? आपला आधी यस, हा ओ इकडं आला, यस झाला, प्लस हे मोडल व्हर्ब तसंच राहील. मोडल व्हर्ब प्लस बी. बघा, बी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या V1चा काय होईल? V3 होईल प्लस बाय प्लस ओ. बघा, फॉर एक्झाम्पल आय कॅन ड्राईव्ह अ कार. काय वाक्य? आय कॅन ड्राईव्ह अ कार. अ कार कॅन बी ड्रिवन बाय मी. यू शुड help the poor. The poor should be helped by you. They will play cricket. Cricket will be played by them. बघा, साधा सोपा भाग आहे, अवघड नाही आहे. जसं काय वाक्य होतं? आय कॅन ड्राईव्ह अ कार. I can drive a car. Where is the object? A car. काय झालं आन्सर मग? A car can be driven by me. A car can drive चा काय झाला? Can be driven झाला. Can drive चा काय झाला? Can be driven by me. You must. बघा, you must protect. You must protect this property. You must protect this property. कुठे आहे व्हर्ब? व्हर्ब आहे मस्ट प्रोटेक्ट. चा पॅसिवाइज काय होईल? मस्ट बी प्रोटेक्टेड. काय होईल? मस्ट बी प्रोटेक्टेड. आणि ऑब्जेक्ट कोण आहे? धिस प्रॉपर्टी. म्हणजे सुरुवात करा धिस प्रॉपर्टीनं. काय झालं आन्सर मग? धिस प्रॉपर्टी मस्ट बी प्रोटेक्टेड बाय यू. धिस प्रॉपर्टी मस्ट बी protected by you. Must be protected by you. तर आणखीन काही उदाहरणं बघा. कोणकोणती मॉडल व्हर्ब्स आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मॉडल व्हर्ब्स आहेत शुड आहे, वुड आहे, कुड आहे, मे आहे, माईट आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ही मे. एक्झाम्पल बघा, ही मे. He may buy a new car for his brother. काय? He may buy a new car for his brother. आता where is the object? वर्बला लागून ऑब्जेक्ट असतो मेन वर्बला. A new car is an object. काय झालं मग? A new car may be bought. A new car may be bought for his brother by him. म्हणजे आन्सर झालं आपलं a new car. where is the modal verb? may च्या पुढं be, may be. V3 कुणाचा? बायचा.
काय झाला? बॉट, BOUGHT. अ न्यू कार मे बी बॉट फॉर हिज ब्रदर बाय हिम. सी द निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा. दे वुड नॉट, बघा, दे वुड नॉट ब्रिंग देअर बुक्स. काय सेंटेन्स आपलं? दे वुड नॉट ब्रिंग देअर बुक्स इज अन ऑब्जेक्ट. तो सुरुवातीला काय होईल? मग सब्जेक्ट होईल. म्हणजे काय झालं? देअर बुक्स कायला? वुड नॉट बी नॉट नाही, वुड नॉट बी. ब्रिंगचा थर्ड फॉर्म ब्रॉट. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की ब्रिंग चा थर्ड फॉर्म आहे ब्रॉट, BROUGHT. ब्रॉट बाय देम. म्हणजे काय झालं सेंटेन्स? परत एकदा बघा. दे वुड नॉट ब्रिंग देअर बुक्सनं सुरुवात केली. देअर बुक्स, वुड नॉट बी घेतलं, वुड नॉट बी. ब्रिंगचा थर्ड फॉर्म ब्रॉट बाय देम. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही भरपूर कोणाचा वापर करू शकता? मॉडल वर्बचा वापर करून जास्तीत जास्त वाक्यांचा सराव करू शकता. तर माझ्या मते तुम्हाला आत्तापर्यंत आपण 3 सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, 2 कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअसचे 5 काळ झाले आणि 3 परफेक्ट टेन्स, 5 आणि 3 8 काळांचा पॅसिव्ह वॉइस पाहिला. किती? 8 टेन्सचा. 12 काळापैकी फक्त 8 टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होतो. उरलेल्या 4 टेन्सचा वापर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये करत नाही. ते कोणते? परत एकदा आठवण करून देतो. फ्युचर कंटिन्युअस आणि 3 परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस.